श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 5. महामुनी सूत म्हणाले, हे राजा, मी आता तुला देवीचे एक असे चरित्र सांगतो की ते ऐकल्यामुळे प्राण्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि सुख लागते. पूर्वी एके समयी शुंभ आणि निशुंभ नावाचे 2 भाऊ पाताळापासून निघून पृथ्वीवर आले. जेव्हा ते वयात आले तेव्हा त्यांनी तपश्चर्या करण्यास आरंभ केला. पुष्कर नावाच्या पवित्र क्षेत्री त्यांनी अन्नपाण्याचा त्याग करून अनुष्ठान चालू केले. त्यांच्या तपश्चर्येस 10,000 वर्षांचा काळ लोटला. त्यांना असे तपश्चर्य ध्यानमग्न बघून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ते हंसावर बसून पुष्कर येथे आले व त्या दोघं असुरांना म्हणाले, अरे उठा, मी तुमच्या तपश्चर्येवर प्रसन्न आले. तुमची कोणती इच्छा असेल तर ती माझ्याजवळ मागा, मी ती पूर्ण करीन. ब्रह्मदेवाचे हे शब्द ऐकून त्या दोघांनी आपले ध्यान विसर्जित केले. त्या दोघांनी नम्रपणे ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि एक प्रदक्षिणा घातली. पुढे ते दोघे आपापली इच्छा सांगू लागले. ते म्हणाले, हे पितामह, आपण जर प्रसन्न झाला आहात तर आम्हाला अमर होण्याचा वर द्या. मरणाएवढी भीती या पृथ्वीवर कोणतीही नाही. एवढ्याचसाठी आम्ही ही तपश्चर्या केली होती. तुम्ही देवांना व सृष्टीला उत्पन्न करता. तुम्ही देवांचेही ईश्वर आहात. म्हणूनच मरणाची भीती नष्ट करून आम्हाला अमरत्व द्या, म्हणजे आम्ही पूर्णपणे निर्भय होऊ. त्यांची ही विचित्र मागणी ऐकून ब्रह्मदेव त्या दोघांना म्हणाले, तुमची ही मागणी त्रैलोक्यात कोणीही पूर्ण करू शकणार नाही. कारण विश्वाचे नियमन करणारा जो कोणी आहे त्याने असा नियमच घालून दिला आहे की जन्माला आल्यावर मृत्यू व मृत्यू पावल्यानंतर परत जन्म ही गोष्ट अटळ आहे. तेव्हा जन्माला येणारे प्राणी मात्र अवश्य मरणार हे निस्संशय सत्य आहे. तरी देखील तुम्ही याच्याशिवाय दुसरा कोणताही वर मागून घ्या, मी तो देईन. ब्रह्मदेवाच्या बोलण्याने ते दोघे विचारात पडले व हात जोडून म्हणाले, हे दयाळा, देवदानवांपासून ते पशुपक्ष्यांपर्यंत जेवढे म्हणून पुरुष असतील त्यांच्यापासून आम्हाला मरण नसावे ही आमची इच्छा आहे. तरी तुम्ही आम्हाला तसा वर द्या. आम्हाला मारू शकेल अशी स्त्री असणे शक्यच नाही, कारण स्त्री ही जात्याचा बला असते. त्यामुळे आम्ही स्त्रियांना घाबरत नाही. त्यानंतर ब्रह्मदेवानी त्या दोघांना इच्छित वर देऊन मग आपल्या स्थानी परतले. पुढे ते दोघी राक्षस भाऊसुद्धा आपल्या घरी परतले. काही काळाने त्या दोघांनी भृगु ऋषींना राजगुरू केले. भृगु ऋषींच्या सेवेमध्ये ते दोघे नेहमीच तत्पर राहायचे. भृगु ऋषींनी त्या दोघांना एक सुंदर सिंहासन बनवून दिले. त्या दोघांमध्ये शुंभ हा मोठा भाऊ असल्यामुळे भृगु ऋषींनी त्याचा राज्याभिषेक केला. त्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या राजांनी त्या दैत्यराजाचे मांडलिकत्व पत्करले. शुंभाचे मांडलिकत्व पत्करलेल्या अनेक मोठ्या राजांमध्ये 2 महापराक्रमी भाऊ होते. त्यांची नावे चंड आणि मुंड अशी होती. तसंच आणखी एका महापराक्रमी राक्षसाने आपल्या विशाल सेनेसह शुंभाचे मांडलिकत्व पत्करले. त्याचे नाव होते धूम्रलोचन. शुंभ आणि निशुंभाला ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्याचे समजताच आणखी एक दैत्य त्यांच्यात सामील झाला. त्याचे नाव होते रक्तबीज. या राक्षसामध्ये एक विशेष चमत्कारिक शक्ती होती, जिच्यामुळे तो राक्षस अजिंक्य झाला होता. ती शक्ती अशी होती की जेव्हा त्याला युद्धात शत्रूकडून जखमा होत असे व रक्त निघे, त्यावेळी जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबांगणिक त्याच्याचप्रमाणे शस्त्रधारी बलवान राक्षस निर्माण होत असे. तो प्रत्येक राक्षस रक्तबीजा एवढा पराक्रमी असे व उत्पन्न होताक्षणीच तो युद्धात सहभागी होत असे. यामुळे रक्तबीज त्रैलोक्यात अजिंक्य झाला होता. रक्तबीजाकडे 2 अक्षौहिणी सेनासुद्धा होत्या. नंतर त्या विस्तीर्ण सेनेच्या सहाय्याने शुंभ व निशुंभ या दैत्यांनी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली. याच वेळी शचीपती इंद्राला जिंकून घ्यावे या इच्छेने वीरशुंभाने फार मोठ्या सैन्यासहित स्वर्गावर स्वारी केली. निशुंभ आणि लोकपाल यांच्यामध्ये घनघोर असे युद्ध सुरू झाले. त्या समयी इंद्राच्या वज्रप्रहारामुळे तो निशुंभ घायाळ झाला व खाली कोसळला. त्यामुळे निशुंभाचे सैनिक माघारी पळत सुटले. जेव्हा ही वार्ता शुंभाच्या कानी पडली तेव्हा तो दुष्ट शुंभ युद्धस्थळी धावून गेला. जाता क्षणीच त्याने सर्व देवांवर बाणवर्षाव सुरू केला. त्या शुंभाने असा काही पराक्रम केला की इंद्रासहित सर्व देव पराजित झाले. मग कल्पवृक्ष आणि कामधेनू यांच्यासहित ज्या ज्या काही सर्वोत्कृष्ट वस्तू होत्या त्या सर्व शुंभाने हिसकावून घेतल्या.
एवढेच नव्हे तर त्रैलोक्याची सत्ता आणि यज्ञातल्या हवीरभाग यांचाही तो उपभोग घेऊ लागला. कुबेराला पदच्युत करून त्याची सर्व संपत्ती ताब्यात घेतली. चंद्र, सूर्य, यम, वरुण, अग्नी आणि वायू ह्यांचे सर्व अधिकार काढून घेतले. त्यावेळी सर्व देव हद्दपार आणि वैभवहीन झाल्यामुळे पर्वतांच्या गुहांमध्ये जाऊन राहू लागले. सर्व देव परागंधा झाले आणि मग दैत्य शुंभ त्रैलोक्यावर राज्य करू लागला. अशा प्रकारे 1000 वर्षाचा काळ लोटला. त्या प्रसंगी दुःखी झालेले सर्व देव अत्यंत निराश झाले. तेव्हा ते सर्व देव देवगुरु बृहस्पतींकडे गेले आणि त्यांना प्रणाम करून दीनवाणीने बोलू लागले. हे गुरुदेव, आपण सर्व मुनिजनात ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध आहात, सर्वज्ञ आहात. तर आता या बिकट परिस्थितीतून कसे बाहेर पडावे यासाठी काहीतरी मार्ग सुचवा. तेव्हा गुरुदेव बृहस्पती सर्व देवांना म्हणाले, पूर्वी जेव्हा देवी भगवतीने प्रसन्न होऊन महिषासुराचे पारिपत्य केले आणि तुम्ही तिची स्तुती केलीत, तेव्हा तिने आनंदाने तुम्हाला वर दिला होता की तुम्ही जेव्हा जेव्हा माझे स्मरण कराल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला संकटमुक्त करीन. म्हणून तुम्ही सर्वजण आता परमपवित्र अशा हिमालय पर्वतावर जा आणि प्रेमपूर्वक त्या चंडिकेची आराधना करा. मी तुम्हाला योगसाधनेद्वारे सांगू शकतो की ती महादेवी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आणि तुमच्या दुःखाचा शेवट जवळ आला आहे. तेव्हा तुम्ही आता हिमालयात जाण्यासाठी निघा. देवगुरु बृहस्पतीचा आशीर्वाद घेऊन सर्वजण हिमालयावर जाऊन पोचले. तिथे त्यांनी मायाबीजाच्या जपासह देवी भगवतीची आराधना करण्यास प्रारंभ केला. त्या भक्तवत्सला महामायेला प्रणाम करून ते तिची स्तुती करू लागले. ती स्तुती अशी: हे देवी, तू विश्वमाता आहेस, तू जीवनदायिनी आणि देवांना आनंद देणारी आहेस. म्हणून आम्ही सर्वजण तुलाच वंदन करतो. तूच दानवांचे मंथन करतेस, तू मनुष्यांना इप्सित वर देतेस. म्हणूनच आम्ही तुला नमस्कार करतो. हे महामाये, तुझे स्वरूप कसे आहे हे कोणीच जाणत नाही आणि तुझी नावे सुद्धा असंख्य आहेत. स्मृती, धृती, बुद्धी, वृद्धी, पुष्टी, तुष्टी, आधार, कांती, शांती, सुविधा, लक्ष्मी, गती, कीर्ती आणि मेधा, तसेच या विश्वाचे बीजसुद्धा तूच आहेस. हे देवी, यापूर्वी मदोन्मत्त अशा महिषासुराचा वध करून तू देवांचे कार्य केले होतेस. त्यामुळे तुझी दया आम्ही जाणतो. आम्हीच काय, वेद व पुराणे सुद्धा जाणतात आणि तुझेच वर्णन करतात. तू आम्हा देवांचा एकमेव आश्रयस्थान आहेस आणि म्हणून आमचे कार्य साधून दे. विपत्तीच्या वेळी रक्षण करणे केवळ तुलाच शक्य आहे. तुला बाण, शूळ, तलवार, त्रिशूळ, शक्ती, दंड अशा कोणत्याही साधनांची गरजच काय? तुझ्या केवळ इच्छेने शत्रूचा नाश होतो. ब्रह्मा सृष्टी करता, विष्णू पालन करता आणि महादेव संहार करता आहे असे पुराणे प्रतिपादन करतात. या तिघांना युगारंभी तूच जन्माला घातले आहेस. त्यामुळे तू सर्वांचीच जन्मदात्री आहेस यात संशय नाही. हे देवी, या तिन्ही देवांनी तुझी आराधना केल्यामुळे तूच त्यांना प्रसन्न होऊन उत्कृष्ट अशा शक्ती त्यांना बहाल केल्या. त्या शक्तींमुळेच ते निर्मिती, पालन आणि संहार करू शकतात. हे विश्वाजननी, जे लोक कमला, लज्जा, कांती, स्थिती, कीर्ती आणि पुष्टीरूप अशा तुझे ध्यान करत नाहीत, मग ते सौर असोत, पाशुपत असोत वा वैष्णव असोत, त्यांचा घात दैवानेच केला असे म्हणावे लागेल. श्रीहरी स्वतः लक्ष्मीचे चरण रंगवितो. त्रिलोचन पार्वतीच्या चरणकमलावरील रजस्कणांचे सेवन करतो. तसेच विवेकी, घरादाराच्या मायेचा त्याग करणारे, दया व क्षमाशील ऋषीमुनीसुद्धा तुझ्याच सेवेमध्ये तत्पर असतात. जो मनुष्य तुझा चरणसेवेपासून विन्मुख असतो तो सुखी होण्याऐवजी या संसाररूपी खोल विहिरीत बुडतो. तो पापी मनुष्य कुष्ठी, गुल्मरोगी, मस्तक व्याधीयुक्त असा होतो आणि दैन्य आणि दारिद्र्याचे महान क्लेश भोगीत राहतो. असे सर्व देवांनी स्तुतिगायन केल्यावर ती करुणामयी अंबिका एका सौंदर्यवती तरुणीच्या रूपाने तिथे प्रगट झाली. दिव्य फुलांच्या माळा आणि दिव्य चंदनाच्या लेपाने ती शोभून दिसत होती. विश्वाला मोहात पाडणारा मदनसुद्धा भुलून जावा असे आकर्षक रूप धारण केलेली ती सौंदर्यवती अंबिका गंगास्नान करण्याच्या इच्छेने गुहेबाहेर आली आणि स्तुती करणाऱ्या देवांना उद्देशून म्हणाली, अरे देवांनो, तुम्ही इथे एकत्र जमून कुणाची स्तुती करत आहात आणि कशाकरिता? तुम्ही सर्वजण कसल्या काळजीत आहात?
मला सर्व काही स्पष्टपणे आणि उघडपणे सांगा. तेव्हा सर्व देवदेवता त्या महादेवीला प्रथम वंदन करतात व तिला सांगू लागतात, हे देवी, तूच या विश्वाची स्वामिनी आहेस आणि आम्ही सर्वजण तुला चाळवीत आहोत. आम्ही दैत्यांच्या उपद्रवामुळे त्रासून गेलो आहोत, म्हणून तूच आता आमचे रक्षण कर. हे भगवती, पूर्वी तू त्या दुष्ट महिषासुराचा वध केला होतास, तेव्हा तू आम्हाला वर दिला होतास की संकटकाळी तुला हाक मारावी, म्हणजे तू दैत्यांचे निःसंशय निर्दालन करशील. आणि आता तशाच कारणामुळे आम्ही सर्वजण तुझाच धावा करत आहोत. सध्या शुंभ आणि निशुंभ नावाच्या दोघा राक्षसांनी फार उपद्रव मांडला आहे. शिवाय त्या दोघा राक्षसांना पुरुष जातीकडून मरण नाही. त्या दोघांनी रक्तबीज, चंड, मुंड अशा एकापेक्षा एक पराक्रमी असुरांना जमवून आम्हा देवांचे राज्य बळकावले आहे. आता आम्हाला तुझ्याशिवाय आधारच नाही, म्हणून आम्हा दुःखितांचे दुःख तूच दूर कर आणि आमचे रक्षण कर. त्या शत्रूंद्वारा पीडित झालेल्या देवांची स्तुती ऐकून प्रकट झालेल्या देवीच्या शरीरातून आणखी एक देवी आविर्भूत झाली. पार्वतीच्या देहकोशातून अंबिका बाहेर पडली, म्हणून सर्व लोकांमध्ये कौशिकी असे तिचे नाव प्रसिद्ध झाले. तिचे काळेभोर रूप दैत्यांना भीती वाटावे असे होते. त्यानंतर ती अंबिका किंचित हास्य करून देवांना म्हणाली, तुम्ही निर्भयपणे राहा. तुमच्या शत्रूचा नायनाट मीच करणार आहे. तुमचे कार्य साधून देणे हे माझे कर्तव्यच आहे. मी नक्कीच रणांगणावर प्रवेश करून शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा निष्पात करीन आणि तुम्हाला सुखी करीन. एवढे आश्वासन दिल्यानंतर त्या अंबिकेने उन्मत्तपणे उडी मारली आणि एका सिंहावर बसली. मग कालिकेला घेऊन ती देवशत्रू शुंभाच्या राजधानीत जाऊन पोहोचली. मग त्या दोघी एका रमणीय बागेत गेल्या आणि अत्यंत गोड आवाजात गायन करू लागल्या. त्या मधुर गायनाने सर्व त्रैलोक्य आनंदित झाले. त्यावेळी दैवयोगाने चंड आणि मुंड नावाचे दोन दैत्य तिथेच फिरत होते. तिथे त्यांनी पाहिले, एक रूपसुंदरी गायन करीत आहे आणि दुसरी सुंदरी ते गायन ऐकत बसली आहे म्हणून. त्या दोघी सुंदरींना पाहून ते दोघे दैत्य फारच अचंबित झाले आणि धावतच ते शुंभाजवळ गेले. तिथे त्या दैत्यराजा शुंभाला अभिवादन करून ते सांगू लागले, महाराज, एक लावण्यवती स्त्री सिंहावर बसून आपल्या नगरात आली आहे. तिचे लावण्य अप्रतिम आहे. एवढेच नव्हे तर मदनालाही भुरळ पडेल असे तिचे सौंदर्य आहे. अशी सौंदर्यवती स्त्री आम्ही आजपर्यंत कधीही पाहिली नाही. स्वर्ग, पृथ्वी आणि गंधर्व लोकात सुद्धा तिच्या एवढी सुंदर कोणीच नाही. ती जेव्हा गाऊ लागते तेव्हा पशुपक्षी सुद्धा ऐकण्यासाठी गोळा होतात. तेव्हा आपण त्या सुलोचनेशी विवाह करावा. महाराज, आपण सर्व प्रकारची रत्ने जमवली आहेतच, तेव्हा हे स्त्रीरत्नसुद्धा आपल्याकडे असलेच पाहिजे. तुमच्यापाशी इंद्राचा ऐरावत हत्ती, पारिजातक वृक्ष, तसेच 7 मुखांचा उच्चेश्रवा घोडा अशी एकापेक्षा एक सरस रत्ने आहेतच. शिवाय ब्रह्मदेवाचे हंसध्वज शोभित रत्नजडित विमानसुद्धा आपल्याकडे आहे. कुबेराचे नवनिधी आणि वरुणाचे पांढरे शुभ्र छत्र आपणाकडे आहे. वरुणाचा पराभव झाला तेव्हा तुमच्या भावाने निशुंभाने त्याचे पाशास्त्र काढून घेतले होते. समुद्राने देखील नाना विविध रत्ने आणि नेहमी टवटवीत असणारी कमळांची माळ तुम्हाला अर्पण केली होती. प्रत्यक्ष मृत्यूलाही जिंकून त्याची शक्ती आणि त्याचा पराभव करून त्याचा दुर्निवार असा दंड तुम्ही काढून घेतला होता. सागरातून निघालेली कामधेनू तुमच्याकडे आहेच. शिवाय मेनकेसहित अप्सरांचा ताफा देखील तुमच्या सेवेसाठी हजर आहे. मग हे स्त्रीरत्न तुमच्याकडे का नसावे? दैत्यराज शुंभाने चंडमुंडाकडून जे ऐकले त्यामुळे त्याची उत्सुकता पराकोटीला पोहोचली. त्याने जवळच उभ्या असलेल्या सुग्रीव दैत्याला आज्ञा केली, हे सुग्रीवा, तू सर्व प्रकारच्या कार्यांसाठी चतुर आहेस. तेव्हा यावेळी माझा दूध बनून निघ आणि जेणेकरून ती लावण्यवती माझ्याजवळ येईल अशा तऱ्हेने तिला समजावून सांग. मग तो सुग्रीव राजा शुंभाच्या आज्ञेप्रमाणे लगेच निघाला आणि जगन्माता अंबिका जिथे होती तिथे जाऊन पोहोचला. त्याने गेल्या गेल्या तिला नमस्कार केला. मग त्याने बोलायला सुरुवात केली, हे सौंदर्यवती, आमचे महाराज हे देवांचे शत्रू आहेत. ते वीरोत्तम असून फार देखणे आहेत. त्यांनी सर्वांचा पराभव केला असून त्रैलोक्याचे राज्य संपादन केले आणि आता
ते त्या राज्याचा उपभोग घेत आहेत. त्यांनी तुझ्या सौंदर्याची ख्याती ऐकली आणि तुझ्याबद्दल आकर्षण वाटले, म्हणून आपले मनोगत ऐकविण्यासाठी मला पाठविले आहे. त्यानंतर सुग्रीव दैत्य अंबिका देवीला दैत्यराजा शुंभाचा निरोप सांगू लागला की हे प्रिये, मी सर्व देवांना जिंकून घेतले आहे आणि तिन्ही लोकांचा स्वामी बनलो आहे. मी माझे घर न सोडता बसल्या जागीच सर्व यज्ञभोग घेत असतो. सर्व देवांचे वैभव आज माझ्यापाशी आहे. हे सुंदरी, त्रैलोक्यातील जी सर्वोत्कृष्ट रत्ने आहेत त्यांचा आस्वाद मीच घेतो. सर्व देव, दानव आणि मानव प्राणी माझेच आज्ञापालन करतात. पण तुझे गुण ऐकल्यापासून मी तुझा दास झालो आहे. तू जी आज्ञा देशील ती मी निमूटपणे मान्य करेन. मी खरे तर कामभावनेने व्याकुळ झालो आहे. तेव्हा तू माझी हो आणि या त्रैलोक्याची राणी होऊन अनुपम ऐश्वर्याचा उपभोग घे. कारण देव, दानव आणि मानव यापैकी कोणीही मला मारू शकत नाही आणि असा मी तुझा सेवक असेन. हे सुमुखी, तू जर माझे ऐकशील तर खऱ्या अर्थाने सौभाग्यवती होशील. पुढे तो शुंभाचा दूत सुग्रीव देवी अंबिकेला म्हणाला, हे देवी, एवढा निरोप ऐकून आता तुझे जे काही म्हणणे असेल ते मला सांग, म्हणजे मी ते आमच्या महाराजांचा कानी घालीन. तेव्हा सुग्रीवाचे म्हणणे ऐकून देवी भगवतीने स्मितहास्य केले व पुढे म्हणाली, अरे सुग्रीवा, मला त्या शुंभ आणि निशुंभाची चांगलीच माहिती आहे. तुमचा राजा शुंभ अत्यंत बलिष्ठ आहे. देवतांचा पराभव करून तो अमर्याद ऐश्वर्य उपभोगीत बसला आहे. तो सर्व गुणसंपन्न आणि शूरवीर आहे. मदनाने लाजावे एवढा तो सुंदर आहे. मी खरे तर त्याला पाहण्यासाठीच इथे आले आहे. जशी रत्ने आपली शोभा वाढावी म्हणून सुवर्णाकडे जातात, त्याचप्रमाणे चांगला पती शोधित मी इथपर्यंत आले आहे. परंतु थोडीशी अडचण आहे. ती कोणती ते सुद्धा सांगते. पूर्वी मैत्रिणीबरोबर खेळत असताना मी बालस्वभावाप्रमाणे आणि आपल्या शक्तीचा अहंकारामुळे अशी विचित्र प्रतिज्ञा केली की जो पुरुष मला युद्धात जिंकेल त्यालाच शूर मानून मी त्याची पत्नी होईन. माझ्या मैत्रिणीसुद्धा त्यावेळी खूप हसल्या. पण होऊन गेलेल्या गोष्टींवर इलाज नसतो. तेव्हा हे दैत्य राजेंद्रा, आता माझे बळ ओळख आणि पराक्रमाने मला जिंकून घे व तुझी इच्छा पूर्ण कर. तू किंवा तुझा धाकटा भाऊ निशुंभ यापैकी कोणीही मला पराभूत करावे आणि माझ्याशी लग्न करावे. देवीचे बोलणे ऐकल्यावर शुंभाच्या दूताला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हे देवी, स्त्रियांच्या स्वभावानुसार अविचारीपणाने तू हे काय बोलते आहेस? माझे ऐक. 9 रसांमध्ये शृंगार रस हा सर्वोत्कृष्ट रस आहे. म्हणून त्या शृंगाराचा उपभोग घेणे हे शहाण्या माणसाचे काम आहे. आणि समस्त्री हट्ट करून तू आलीस नाहीस तर आमचा राजा शुंभ रागावेल आणि ते तुझ्या केसांना धरून तुला ओढीत नेतील. तू खरोखरच मानिनी आहेस, म्हणूनच सन्मानपूर्वक आमच्या राजाकडे चल. तू पुन्हा एकदा माझ्या बोलण्याचा नीट विचार कर. शुंभ किंवा निशुंभ यापैकी कुणावरही तू प्रेम केलेस तरी सुखीच होशील याची मी खात्री देतो. तेव्हा देवी अंबिका म्हणाली, मलाही शुंभ आणि निशुंभाची कल्पना आहे, पण बालपणात अवखळ स्वभावामुळे का होईना मी जी प्रतिज्ञा केली ती मी कशी मोडू. म्हणून तू आता असे कर की परतून जा आणि शुंभ आणि निशुंभ यांना सांग की युद्ध करून जिंकल्याशिवाय कोणीही माझा पती होणार नाही. त्यामुळे मला आता युद्धात जिंकून माझे पाणीग्रहण करावे. कारण मी अबला आहे हे जाणूनसुद्धा युद्ध करण्याच्या हेतूने मी इथे आले आहे. तेव्हा आता युद्ध अटळ आहे. जर तुझ्या राजामध्ये युद्ध जिंकण्याचे सामर्थ्य असेल तर मला युद्धाचे दान द्यावे आणि माझ्या त्रिशूळाची भीती वाटत असेल तर किंवा जगायची इच्छा असेल तर स्वर्ग व पृथ्वी सोडून पाताळात चालते व्हावे. याकरिता आता तू निघ आणि दैत्यराज शुंभाकडे जाऊन माझा आदरपूर्वक निरोप त्याला सांग. देवीचे अशा प्रकारचे अटीतटीचे व स्वसामर्थ्यावर विश्वासून केलेले भाषण ऐकून त्या दूताला आश्चर्य वाटले. पण तो मुकाट्याने परत गेला आणि दैत्यराज शुंभाकडे जाऊन अतिशय विनयपूर्वक देवी अंबिकेचा निरोप त्या दैत्य शुंभाला सांगितला. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 5 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.